तिकडे उत्तर प्रदेशात 7व्या आणि शेवटच्या टप्प्यातील प्रचाराची आज सांगता होतीये आणि त्याचमुळे शेवटच्या दिवशी सर्वच प्रमुख उमेदवार प्रचाराच्या मैदानात उतरलेत। उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 दिवसांपासून तळ ठोकून आहेत। तिकडे अखिलेश यादव, राहुल गांधी, बसपाच्या मायावती आज वाराणसीत प्रचारासाठी येत आहेत। त्यामुळे वाराणसीमध्ये आज राजकीय आखाडे रंगताना पाहायला मिळतील। विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उत्तर प्रदेशात राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज वाराणसीतील गढ़वा आश्रमाला भेट दिली। यावेळी त्यांनी गोसेवा केली, तसंच त्यांनी घातलेल्या रुद्राक्षाच्या माळांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं गेलं। गढ़वा आश्रमाच्या अनुयायांमध्ये यादवांची संख्या मोठी आहे। अंदाजे 1 कोटीहून भाविक या आश्रमाचे अनुयायी मानले जातात। म्हणूनच राजकीय दृष्ट्या ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते। या ठिकाणी मोदींनी आश्रमातील शरणानंद यांची भेट घेतली आणि त्यानंतर मोदी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या निवासस्थानी जाणार आहेत। रोहनियामध्ये एक रॅली काढून मोदी दिल्लीला रवाना होतील असं देखील सांगितलं जात आहे।